हॅलो नमस्कार, मी माझ्या कोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर बघा, 25 जून वार मंगळवारला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। तर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे की ज्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून अशी प्रगती होत जाईल। मुलांच्या जीवनात सर्व प्रकारची दुःख संकटे अडचणी ज्या आहेत त्या पूर्णपणे गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होईल आणि मुलांचं अभ्यासामध्ये मन लागेल, लक्ष लागेल। तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर यावर्षी म्हणजे 2024 सालामध्ये ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही चतुर्थी तिथी मंगळवारी 25 जूनला पहाटे 1:23 सुरू होणार असून 25 जूनलाच रात्री 11:10 संपणार आहे। तर उदय तिथीनुसार अंगारक संकष्टी चतुर्थी ही 25 जूनलाच असणार आहे आणि हे व्रत 25 जून मंगळवारला केले जाणार आहे। या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तर ती अत्यंत महत्त्वाची आणि फलदायी ठरत असते। तर पूजा करताना आपण शक्य झालं तर लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करून ही पूजा करू शकता। तर या दिवशी गणपती बाप्पांना विधिवत मनोभावे अभिषेक करावा। त्याचबरोबर हळदी कुंकू, 21 दुर्वांची जुडी, अक्षदा, लाल रंगाचं एखादं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे बाप्पांच्या चरणी। नंतर धूप, अगरबत्ती आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। सोबतच गोड खोबऱ्याचा किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य आपल्याला बाप्पांना अर्पण करायचा आहे किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करू शकता। त्यानंतर बाप्पांची आरती करून घ्यायची आहे। जर आपण हे अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर वर्षातील सर्व चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्या मनातील जी कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल किंवा आता आपल्या मनामध्ये आपण एक मनुष्य आहोत तर आपल्या मनामध्ये कितीतरी गोष्टी आपण अशा ठरवून ठेवलेल्या असतात। तर अशी आपली एखादी इच्छा असेल ती हे व्रत केल्याने आपली पूर्ण होते। तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये असाच अत्यंत प्रभावशाली खास उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर उपाय कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आवर्जून या दिवशी म्हणजेच आज मंगळवारी करायचा आहे। हा उपाय अंगारकी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता। तर उपाय करण्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरव्या रंगाचं एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे। दुसरी वस्तू म्हणजे हिरवे मुगाचे दाणे। तर मूग आपल्याला स्वच्छ आणि चांगले घ्यायचे आहे। मूग कुठेही फुटलेले, तुटलेले, किडलेले नसावे, अगदी चांगलेच मूग आपल्याला घ्यायचे आहे। तर आपल्या मुलांवरची जी काही संकटे आहेत ती दूर व्हावी किंवा नजर दोष असेल तो दूर व्हावा। त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये ज्या काही येणाऱ्या अडीअडचणी आहे त्या निघून जाव्या यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। जर खूप अभ्यास करूनही मुलांना म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा मार्क्स मिळत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा खूप कष्ट मेहनत करूनही मनासारखा जॉब मिळत नसेल तर हा उपाय आवर्जून करून बघा। आता तुम्ही एका मुलासाठी हा उपाय करणार असाल तर एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे।
किंवा आपली 2 मुलं असतील तर 2 वेगवेगळे आपल्याला कॉटनचे जे हिरवे कापड आहे, हिरव्या रंगाचं कॉटनचं नसेल, साधं असलं तरीही चालेल, फक्त आपल्याला त्याची पोटली तयार केली गेली पाहिजे असं आपल्याला कापड घ्यायचं आहे। तर एका हिरव्या रंगाच्या चौकोनी कापडावर आपल्याला 108 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत। त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आसनावरती बसून सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे। नंतर स्वतः आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर बाप्पांची हळदी कुंकू लावून मनोभावे पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये काय करायचं, ते मुगाचे दाणे आपल्याला 108 मोजून घ्यायचे, एका वाटीमध्ये ठेवायचे आणि ते जे आपण हिरवं कापड घेतलेलं आहे चौकोनी, आपल्याला ते गणपती बाप्पांच्या समोर असं अंथरून घ्यायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, ओम गण गणपतये नमः मंत्र बोलायचा आहे। हा मंत्र बोलायचा, 1 वेळा मंत्र बोलायचा आणि त्या हिरव्या कापडावरती आपल्याला हा 1 मुगाचा दाणा आपल्याला ठेवायचा आहे। परत दुसरा मुगाचा दाणा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि परत ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा। परत आपल्याला तो मुगाचा दाणा त्या हिरव्या कापडावरती बाप्पांच्या समोर आपल्याला ठेवायचा। असं करून तुम्हाला 108 मुगाचे दाणे पूर्ण त्या कापडावरती गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचे आहे। असं तुम्हाला हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे, म्हणायचा आहे। आणि हे 108 मुगाचे दाणे अर्पण करून झाल्यावरती हे जे मूग आहेत ते त्या कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली आपल्याला तयार करायची आहे। यानंतर आपल्या मुलाचं नाव घेऊन त्याच्या मागची सगळी इडापिडा, संकट, अडचणी निघून जावी, त्याची भरभरून अशी प्रगती व्हावी, ज्या काही समस्या असतील किंवा अडचणी असतील त्या दूर व्हाव्यात म्हणून बाप्पांना प्रार्थना करायची आहे। आणि 5 ते 10 मिनिटे ही जी पोटली आपण तयार केलेली आहे ती बाप्पांच्या चरणीच ठेवायची आहे। नंतर ही पोटली उचलून आपल्या मुलांच्या उशीखाली आपल्याला संध्याकाळी रात्रभर ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ झाल्यावरती आपल्याला काय करायचं, ही पोटली तुम्ही उचलून घ्यायची, नमस्कार करायचा, बाप्पांना उचलून घ्यायचे आणि ही पोटली तुम्ही त्या एखादा तुमचा मुलगा जर शिकत असेल, कुठे बाहेर गावी असेल, कुठे असेल, तर ती पोटली त्याच्या बॅगमध्ये ठेवायची किंवा तुम्ही पोटली एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथे पण बाप्पांच्या चरणी ती अर्पण करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।